एकमेकाची दाढी विणी ओळायची. सकाळी उठून पाहते तर काय दाढीची विणीची गाठ आहे. सोडायला गेले सुटत नाही, जाळायला गेले जाळत नाही. आता असं वाटते बा गौडी म्हणे कापून टाकू. झोपताना कोणी उशाला घेऊन झोपते का? कात्री होती दुसऱ्या मजल्यावर. गौडी म्हणे अगं जा कात्री घेऊन ये आणि एवढी गाठ सोडून टाक. गवडण म्हणे हाय का थोडी अक्कल? दाढीची विणीची गाठ आहे, दुसऱ्या मजल्यावर कैची ठेवलेली आहे, एकट्याला जाता येईल का मला? उठा म्हणे. निघाला दिंडी सोडा दुसऱ्या मजल्यावर. कापायला गेले कापत नव्हती, जाळायला गेले जाळत नव्हती, सोडायला गेले सुटत नाही. गवड्याच्या लक्षात आलं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं म्हणजेच कृष्णाचं काम आहे. गौडी बोलला का ग तू कन्हैयाला काही बोलली होतीस का? गवडण म्हणते मी काल त्याला म्हटलं होतं हिम्मत असेल तर घरी येऊन बघ. नाही तुला बांधून ठेवलं तर मग काय म्हटलं. गौडी म्हणे कशाला आगीत हात घातला बिचारे, आता त्याच्या घराकडे जावं लागेल ना. गवडण म्हणे आता हे दिंडी सोहळा घेऊन त्याच्या घराकडे जायचं का? हा दिंडी सोहळाच होता ना. लग्नामध्ये नवरदेव पुढे असतो, नवरी मागे